In Chet's kitchen we gather around. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals are joyful. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण शेवभाजी कशी बनवायची हे या व्हिडिओतून पाहणार आहोत. या ठिकाणी अर्धी वाटी किंवा 4 चमचे इतकं खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे आणि तो तांबूस लाल रंगाचा होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. खोबरे छान असे तांबूस रंगाचे भाजून झालेले आहे. जास्त करपवायचे पण नाहीत, पण अगदी छान असे परतून घ्यायचे आहेत. तर आता थोडंसं तेल टाकायचं आहे. 1-1.5 चमचा तेल टाकून आता आपण शेवभाजीसाठी मसाला तयार करणार आहोत. तर या ठिकाणी 2 उभे चिरलेले कांदे घ्यायचे आहेत. उभे चिरलेले कांदे या पद्धतीने परतून घ्यायचे. तर फ्रेंड्स, माझी नुकतीच प्रकाशित झालेली सुकलेल्या आठवणींचा जरा ही कादंबरी ॲमेझॉन व फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. जर हवी असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे, तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. तर आता या ठिकाणी लसूण, आलं आणि चिमूटभर मीठ टाकून छान परतून घ्यायचं आहे. 1 टोमॅटो चिरून यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता थोडंसं पाणी टाकून चांगल्या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे आणि ते पाणी पूर्ण आटेपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं आहे. पहा, अगदी टोमॅटो चांगला गळालेला आहे. तर आता हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा सगळा मसाला टाकल्यानंतर अगदी अर्धी वाटी इतकं पाणी टाकून याची चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तर पहा, अशी अगदी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. या पद्धतीने हा मसाला तयार केल्यानंतर आता आपण ग्रेव्ही तयार करायला घ्यायची आहे. तर सेम कढईमध्ये आपल्याला किती तेल हवं आहे तेवढं टाकून जिरे आणि 1 चमचा हिंग टाकायचं आहे. हिंगमुळे या भाजीला आणखीन छान चव येण्यास मदत होते, अगदी खमंग होण्यास मदत होते. तर 1 बारीक चिरलेला कांदा यामध्ये टाकायचा आहे. तो अगदी छान लालसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, माझी कादंबरी आहे ती एका आजीची आहे आणि ती खूप छान पद्धतीने संवाद साधण्याचा आपल्याशी प्रयत्न करत आहे. तर या ठिकाणी जिरापूड टाकायची आहे. जी आपण घरी तयार करून ठेवलेली असेल ती जिरापूड टाकायची आहे. त्याचबरोबर तिखट अशी मिरची पूड टाकायची आहे. आपल्याला जेवढं तिखट हवं आहे तेवढे आपण मिरची पूड वापरणं गरजेचं आहे. तर आता या ठिकाणी थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. पाणी ॲड केल्यामुळे जास्त तिखटाचा धुसकारा येणार नाही किंवा ठसका लागणार नाही. तर आता या पद्धतीने आपण ग्रेव्ही तयार करत आहोत. आता या ठिकाणी गरम मसाला थोडा टाकून घ्यायचा आहे. गरम मसाला टाकल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते परत छान हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जो करून घेतलेला मसाला आहे तो टाकणार आहे, पण यामध्ये खोबरे टाकून बारीक करून घ्यायचं आहे आणि नंतर मग या पाण्याला थोडीशी उकळी आल्यानंतर हा मसाला टाकून तोही छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. ही ग्रेव्ही अतिशय छान तयार होते आणि अगदी कमी वेळेत घरच्या घरी आणि उपलब्ध साहित्यामध्ये तयार होते. तर आता आपल्याला जेवढं पातळ हवं आहे, जेवढं घट्ट हवं आहे यानुसार आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पहिल्यांदा हा मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि नंतरच मग यामध्ये जी विकतची शेव आहे, जी बाजारात सहज उपलब्ध होते, ती यामध्ये टाकायचं आहे. तर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. थोडं मसाला ग्रेव्ही तयार करतानाही आपण
मीठ टाकलेलं आहे, त्यामुळं चव घेऊनच मीठ टाकायचं आहे. थोडंसं हळद आणि चाट मसाला यामध्ये टाकायचा आहे. तोही आपल्या आवडीनुसार टाकला तरीही चालू शकतो, अगदी नाही टाकला तरीही चालू शकते. तर उकळी चांगली आलेली आहे. थोडंसं काश्मीरी मिरची पूड टाकलेली आहे, ज्यामुळे आपल्याला कलर येण्यास मदत होते. जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर नाही टाकली तरीही चालू शकते. तर आता ही शेव आपण घेतलेली आहे ती यामध्ये टाकणार आहोत. आणि ही शेव कधी टाकावी, जेव्हा आपण लगेच जेवायला बसणार आहोत त्यावेळेला ही शेव टाकून घ्यावी, त्यामुळे ती जास्त मऊ पडत नाही, अगदी चांगली लागते. तर आता ही आपली चांगली शेवभाजी अशी तयार झालेली आहे. तर सर्व करूया. सर्व करताना ही भाकरीसोबत केली जाते. तुम्ही भाकरी आवडत नसेल तर तुम्ही चपातीबरोबरही खाल्ली तरीही चालू शकते, रोटीबरोबर, तर अतिशय छान लागते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही आजची शेवभाजी नक्की कमेंट करून सांगा. अगदी हॉटेलपेक्षाही भारी घरच्या घरी तयार होते. आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायलाही विसरू नका. तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल थँक्यू. Fresh and